वेलकम सर्वांचं स्वागत आहे. तर जेईच्या PYQ सिरीज मधला क्वेश्चन नंबर 9. इफ P इज द नंबर ऑफ पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ R, म्हणजे P काय किती व्हॅल्यूज आहे अशा पॉसिबल व्हॅल्यूज कशाच्या, सच दॅट R नंबरची टर्म, R+1 नंबरची टर्म आणि R+2 नंबरची टर्म ऑफ A plus B to the power R in GP. तर पहिली केस आपण सॉल्व करून घेऊ. P किती असू शकते. सो फॉर GP आपल्याला केस माहिती आहे. फॉर GP तर समजा आपल्याकडे 3 नंबर्स असेल, समजा हे नाही आहे, दुसरं काहीतरी घेतो मी. G फॉर GP लेट्स से P Q R हा GP मध्ये असेल. याचा अर्थ काय होते की Q² इज नथिंग बट P into R. ठीक आहे, दोघांचं प्रोडक्ट तिसऱ्याच्या स्क्वेअरच्या पहिल्या आणि तिसऱ्याचं प्रोडक्ट मधातल्याच्या स्क्वेअरच्या बरोबर आहे. इथे आपल्याला म्हटलं ह्या 3 टर्म्स दिलेल्या आहेत. याचा अर्थ मग काय झाला की T ऑफ R+1 ची मधातली टर्म आहे याचा स्क्वेअर T ऑफ R इंटू T ऑफ R+2 च्या बरोबर असायला पाहिजे. आता हे एक्सपान्शन कशाचं आहे? हे एक्सपान्शन आहे आपलं A plus B to the power 12 चं. आणि फॉर्म्युला आपल्याला माहिती असेल, इट इज समेशन ऑफ R equals to 0 to 12. काय असणार आहे? 12C R पकडून घ्या, एक रँडमची व्हॅल्यू आपली R, A चा पॉवर R आणि B चा पॉवर 12 मायनस R असं काहीतरी असणार आहे आपलं एक्सपान्शन, राईट. तर आता फक्त इथे व्हॅल्यू पुट करू आपण, त्याच्याशी कंपॅरिझन नाही आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू कितीपर्यंत जाऊ शकते? 12 पर्यंत जाऊ शकते. आता आपण इथे सॉल्व करूया, ठीक आहे, कंपॅरिझन करून. सो R+1 नंबरची टर्म म्हणजे लक्षात ठेवा, टर्म 13वी असेल तर R ची व्हॅल्यू 12 असेल. टर्म हमेशा एक स्टेप पुढे राहते बायनॉमियल कोएफिशिएंट मध्ये. पहिली टर्म जी आहे तिथे कोएफिशिएंट 0 असतो, म्हणजे R ची व्हॅल्यू 0. दुसरी टर्म R ची व्हॅल्यू 1, तिसरी टर्म R ची व्हॅल्यू 2. R हमेशा एक स्टेप मागे असतो, ठीक आहे. तर तिथे आपण टर्मच्या हिशोबाने जर क्वेश्चन सॉल्व करतो म्हटलं तर आपल्याला काय मिळालं, हा समजा 12 मॅक्सिमम 12 आहे ना, मॅक्सिमम 12 आहे आपलं. सो 12C याच्यापेक्षा 1 ने कमी तर R झाला दिस स्क्वेअर, ठीक आहे. A आणि B ला आम्ही सध्या लिहित नाही, टर्मचीच गोष्ट सुरू आहे. सो दॅट टर्म्स आर इन GP. ओके, A आणि B लिहायचं असेल तर लिहू शकतो आपण, नो प्रॉब्लेम, लिहायला काही हरकत नाही. A चा पॉवर R, B चा पॉवर 12 मायनस R याचा स्क्वेअर, दिस शुड बी इक्वल्स टू, इथे काय होणार आहे 12C R-1 होईल. A चा पॉवर R-1, B चा पॉवर 12 मायनस R-1, राईट. आणि इंटू 12C याच्यापेक्षा 1 ने कमी करा, R+1, A चा पॉवर R+1, B चा पॉवर 12 मायनस R+1. अशा प्रकारे आपण त्याला एक्सपांड केलं, ठीक आहे. मी मुद्दाम डिटेलमध्ये लिहितो, शॉर्टकटमध्ये पण करू शकतो. आता याला मी सेपरेट करतो. हा झाला 12C R याचा स्क्वेअर, A चा पॉवर 2R प्लस B चा पॉवर 2 टाइम्स 12 मायनस R. दिस शुड बी इक्वल्स टू 12C R-1, इथे पण 12C R+1. ओके, नेक्स्ट आता याला सॉल्व करू. बघा, दोघांची पॉवर सेम आहे, दोघांना मी ऍड करू शकतो. पॉवरची ऍडिशन केली, +1 -1 कॅन्सल, 2R मिळाला, A टू दी पॉवर 2R. नाईस. B सोबत पण सेम करू शकतो. 12 सेमच आहे तर 2 टाइम्स, अच्छा 12 सेमच आहे, मी 12 आणि 12 24 लिहितो. मायनस कॉमन काढलं की R आणि R किती झाले, 2R झाले. इथे +1 -1 कॅन्सल, बेसिकली -2R. याचा जर 2 कॉमन काढला तर ही व्हॅल्यू आणि ती व्हॅल्यू एक्झॅक्टली सेम होणार. तर जे आपल्याला रिलेशन मिळालं ते रिलेशन काय, 12C R शुड बी इक्वल्स टू 12C R-1, 12C R+1 याचा स्क्वेअर. ओके, आता हे असं आपल्याला नोटिफिकेशन मिळालेलं आहे. ओके, आता याला सॉल्व करायचं म्हटलं तर एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही की याचं रिलेशन काय. पण जर आपण तुम्ही जॉमेट्रीचे किंवा कंडिशन केल्या असणार कशाच्या, बायनॉमियल कोएफिशिएंट्सच्या, तर आपल्याला माहिती आहे की दीज आर नॉट पॉसिबल फॉर एनी व्हॅल्यू ऑफ R. ठीक आहे, कशामध्ये की GP याचं बनतोय असं म्हटलं आहे ना, GP जर याचा बनतोय असं म्हटलं आहे
आरच्या कुठल्या व्हॅल्यूसाठी पॉसिबल नाही आहे. आता हे असं का बरं म्हटलं, तर ते पण आपण एकदा चेक करून बघूया की असं का बरं म्हटलं. राईट, तर चेक करायसाठी काय करू आपण, थोडं सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय कसं करायचं बघा आपण. मी सिम्प्लिफाय करून दाखवतो की 12CR एक लिहिला इथे, याला डिवाइडमध्ये आणलं 12CR मायनस 1 आणि राईट साईडला हा इकडला स्क्वेअर एक खाली गेला असेल तर 12CR प्लस 1 अपॉन 12CR. समोरची टर्म डिवाइड बाय आधीची टर्म, समोरची टर्म डिवाइड बाय आधीची टर्म. याचा आन्सर असते R प्लस 1. ठीक आहे, तर याचा आन्सर वेगळा आहे, याचा आन्सर वेगळा आहे. ठीक आहे, 12च्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर याच्या वेगळा फॉर्म. याच्यामध्ये लक्षात ठेवा आरच्या टर्मच्या रिस्पेक्टमध्ये सॉल्व्ह करतो, तर आर साठी त्याच्या आधीची टर्म आणि ते आर सोबत त्याच्या पुढची टर्म, त्याचा रेशो काय आपण आपल्याला माहितीच असेल, शिकलो आपण. ठीक आहे, तर फॉर्म्युल्यानुसार फॉर्म्युला आपला काय होता, याच्यासाठी आहे n मायनस आर प्लस 1 अपॉन आर. n किती आहे 12 मायनस आर प्लस 1 अपॉन आर. दिस शुड बी इक्वल्स टू, ठीक आहे, n मायनस आर डायरेक्ट, सो 12 मायनस आर अपॉन आर प्लस 1 असं काहीतरी फॉर्म्युला आहे. आता तुम्ही जरा सॉल्व्ह करून बघतो म्हटलं करू शकता. कसं करणार आहे सॉल्व्ह, चला ठीक आहे. 12 आणि किती झाले 13 मायनस आर, इकडला मल्टिप्लाय घेऊया आर प्लस 1, हा आर तिकडे घेऊया आर इंटू 12 मायनस आर. चला सॉल्व्ह करून बघूया काय भेटते तर. सो 13R प्लस 13 मायनस आर स्क्वेअर आणखी मायनस आर स्क्वेअर मायनस आर. दिस शुड बी इक्वल्स टू 12R मायनस आर स्क्वेअर. दोन्ही साईडला मायनस आर स्क्वेअर कॅन्सल केलं, नाही करायला पाहिजे पण केलं. ठीक आहे, सो नेक्स्ट 13R मायनस आर, लेफ्ट साइडला 12R आहे, इकडला आलं तर मायनस 12R, इकडे प्लस 13 इक्वल्स टू 0. 12 कॉमन काढला, आता R मायनस 1, 13 तिकडे गेला तर मायनस 13. सो R मायनस 1 इज इक्वल्स टू मायनस 13/12, जे की पॉसिबल नाही कारण की फ्रॅक्शन्स येत नाही. सो देयर इज नो सच व्हॅल्यू ऑफ R ज्याच्यासाठी हे पॉसिबल आहे. सो देअरफॉर अशी कुठलीच व्हॅल्यू नाही. सो देअरफॉर P इक्वल्स टू 0 अशी कुठलीच व्हॅल्यू नाही. त्याने काय म्हटलं आहे की P असे नंबर ज्याच्यासाठी पॉसिबल आहे, तसा कुठलाच नंबर पॉसिबल नाही ज्याच्यासाठी जॉमेट्रिक प्रोग्रेशन पॉसिबल आहे. राईट, ओके. मी आता इरेज करतो, याचं काम संपलं. आपल्याला एक्सप्लेन करायचं होतं, पण हे एक लॉजिकल अंडरस्टँडिंग आहे की असे कुठलेही कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स नाही आपल्याकडे ज्याचा रेशो काय असते जॉमेट्रिकल प्रोग्रेशन. ठीक आहे, ओके. तर पहिला आपल्याला आन्सर मिळाला की P इक्वल टू काहीतरी माहिती आहे आपल्याला. ओके, आता Q कडे जाऊया. Q साठी कंडिशन काय म्हटलंय, Q इज सम ऑफ रॅशनल टर्म्स कशा पाहिजे रॅशनल, कशाच्या एक्सपान्शन मध्ये, याच्या एक्सपान्शन मध्ये. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, त्याचं आधी आपण एक्सपान्शन लिहून घेऊ, नंतर बघू त्याच्यामधले रॅशनल टर्म्स कुठले कुठले. एक्सपान्शन कशाचं आहे, 3 to the power 1/4 प्लस 4 to the power 1/3 to the power 12. ओके, नाइस. एक्सपान्शन लिहितो म्हटलं तर बेसिकली समेशन ऑफ R इक्वल्स टू 0 to 12. ठीक आहे, 12CR 3/1/4 चा पॉवर किती झाला आहे R. ओके, आणि 4 चा पॉवर 1/3 याचा पॉवर झाला आहे 12 मायनस R. आता लक्षात ठेवा टर्म्स काय पाहिजे रॅशनल. रॅशनल पाहिजे म्हणजे हा जो फ्रॅक्शनचा पॉवर आहे हा गायब व्हायला पाहिजे. हा फ्रॅक्शनचा पॉवर गायब केव्हा होणार आहे, जेव्हा वरची व्हॅल्यू 4 ने डिवाइड होईल आणि 4 ने डिवाइड होईल, सॉरी 3 ने डिवाइड होईल. याचा अर्थ काय की R and 12 minus R should be multiple of 12, sorry multiple of 3 and 4. तर 3 आणि 4 चा टेबल बना. 3 आणि 4 चा एलसीएम किती आहे 12. तर एक पॉसिबल व्हॅल्यू काय की R इज इक्वल टू 12, एक पॉसिबल व्हॅल्यू. आणि जर R इक्वल टू 12 ठेवलं तर 12 मायनस 12 किती होणार 0. सो अगेन R कॅन बी इक्वल्स टू 0. दोन पॉसिबल व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, and Q is a sum of rational terms म्हटलं rational terms. so therefore याच्यासाठी Q सम काढू आपण, R equal to 0 आणि R equal to 12. so basically हा झाला 12C0 3 चा पॉवर 1/4 याचा पॉवर झाला आहे समजा 0
आणि 4चा पॉवर 1/3 याचा झाला पॉवर 12 ही पहिली टर्म प्लस 12c12 नाईस 1/3 अरे यार परत चुकला 3चा पॉवर 1/4 याचा पॉवर 12 आणि 4 याचा पॉवर 1/3 याचा पॉवर 0. सिंपल सा क्वेश्चन आहे. क्यूची व्हॅल्यू मिळाली 12c1 आणि 12c2 चा आन्सर हमेशा 1 राहते. कुठल्या नंबरचा पॉवर 0 1 3 चौक 12 4 चा पॉवर 4 किती होते शायद 256 आय गेस 256 प्लस आणि ते 1 3 चा पॉवर 3 27 आणि हा 1 सो बेसिकली 256 प्लस 27 किती झाले क्यू इक्वल्स टू 283. आता p प्लस क्यू काढायचा आहे सो p प्लस क्यू p माहिती आहे 0 आहे q किती आला 283 सो टोटल समेशन इज 283. सिंपल सा क्वेश्चन है थोडासा लेंदी आहे कन्सेप्ट मी एक्सप्लेन करत बसलो म्हणून वेळ लागला पण जर तुम्हाला कन्सेप्ट ऑलरेडी माहिती असेल तर तुम्ही या क्वेश्चनला इझिली लवकरात लवकर सॉल्व करू शकता. तर आपला आन्सर आला आहे 283 सो देयरफॉर ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर राईट. ठीक आहे चल भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट क्वेश्चन सोबत.